पाच पाच पक्ष बदललेला हा माणूस, निष्ठेबद्दल बोलण्याचा त्याला कुठलाही अधिकार नाही. माझ्या मते हा माणूस महागद्दार आहे. अगोदर मनसे, नंतर शिवसेना, नंतर राष्ट्रवादी, नंतर अजित पवार गट आणि अधूनमधून बीजेपी बरोबर संपर्क साधून मला घेता का अशा प्रकारची विनवणी करणारा हा माणूस 2 महिन्यामध्ये किमान 15 ते 16 गावांमध्ये त्यांना अडवलं, वेशीवर अडवलं. आणि त्यांना सांगितलं की खासदार साहेब तुम्ही आलात आमच्याकडे, ठीक आहे, आम्ही तुमचा सत्कार करू. आमच्या गावाच्या वेशीच्या आतमध्ये प्रचार करायच्या अगोदर आम्हाला सांगा 5 वर्षामध्ये आमच्या गावासाठी काय केलं. गेल्या 3-4 महिन्यापासून समोरचे महादय गावोभेटीत दौऱ्याच्या निमित्तानं गावोगावी जातात. 2 महिन्यामध्ये किमान 15 ते 16 गावांमध्ये त्यांना अडवलं, वेशीवर अडवलं. आणि त्यांना सांगितलं की खासदार साहेब तुम्ही आलात आमच्याकडे, ठीक आहे, आम्ही तुमचा सत्कार करू. आमच्या गावाच्या वेशीच्या आतमध्ये प्रचार करायच्या अगोदर आम्हाला सांगा 5 वर्षामध्ये आमच्या गावासाठी काय केलं. एका गावानं तर सांगितलं आम्ही 22 निवेदनं तुम्हाला दिली, 22 निवेदनापैकी एकही काम तुम्ही केलं नाही. तुम्हाला फोन केला तर तुमचे खासदार, तुमचे पीए तुमच्या आवाजामध्ये बोलतात. अशा प्रकारची दिशाभूल चालली आहेत. आम्ही नक्की काय करावं, कृपा करून तुम्ही आम्हाला याचं उत्तर द्या, मगच आमच्याकडे प्रचाराला या. काही ठिकाणी तर खेड तालुक्यामध्ये बोर्ड लागले, खासदार साहेब अभिनंदन, आपण 5 वर्षानौकाईनं आपल्याकडे आलात. विकासाचे मुद्दे नाही, काम सांगायला काही विकासाचं एकही काम नाही आहे. कुठल्या तोंडानं लोकांकडे जायचं, कुठल्या तोंडानं मतं मागायची. मग एकमेव पर्याय त्यांच्या पुढे राहिला काहीतरी दिशाभूल करणारी विधानं करायची, खोटे नाटे आरोप करायचे, सहानुभूती मिळवायची. आणि मग काय म्हणायचं, मी एकनिष्ठ आहे, माझी निष्ठा आहे, मी पक्ष बदलला नाही. मला आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतं की समोरच्या उमेदवाराची ही विधानं म्हणजे जनतेशी फसवणूक आहे. 5 पक्ष बदललेला हा माणूस, निष्ठेबद्दल बोलण्याचा त्याला कुठलाही अधिकार नाही. माझ्या मते हा माणूस महागद्दार आहे. अगोदर मनसे, नंतर शिवसेना, नंतर राष्ट्रवादी, नंतर अजित पवार गट आणि अधूनमधून बीजेपी बरोबर संपर्क साधून मला घेता का अशा प्रकारची विनवणी करणारा हा माणूस आज आम्हाला निष्ठेच्या गप्पा शिकवतोय. मी 20 वर्ष जे पहिली निवडणूक लढली तेव्हापासून आजपर्यंत या निवडणुकीचा फॉर्म भरेपर्यंत धनुष्यबाणाशी मी प्रामाणिक राहिलो, प्रामाणिकपणे धनुष्यबाणावर लढलो. आणि ह्या वेळेला मी घड्याळाच्या चिन्हावर उभा राहिलोय. त्याला कारण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथभाई शिंदे असतील किंवा अजितदादा असतील, तिघांनी ठरवलं की ही जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादीला जाते. आणि म्हणून सहमतीचा उमेदवार म्हणून तिघांनी ठरवलं की तुम्ही 5 वर्ष मेहनत केली आहे, 5 वर्ष तुम्ही पायाला भिंगरे लावून मतदारसंघ फिरलाय, आणि म्हणून तुम्ही असं 5 वर्षाची मेहनत कामाला न जाता, वाया न जाता तुम्ही लढलं पाहिजे, घड्याळाच्या चिन्हावर लढा. अशा प्रकारची सगळ्यांनी निर्णय सांगितला आणि त्याप्रमाणे निवडणुकीला उभं राहिलं.